हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण उन्हाळी वाळवण्यातील मुख्य पदार्थ म्हणजे कुरडई. ती बघा किती क्रिस्पी झाली आहे आणि अजिबात तेलकट नाही. अशा प्रकारे तुम्ही 1 वर्ष नाही 2 वर्ष स्टोअर करून ठेवू शकता. मी येथे 2.5 किलो गव्हाची कुरवडी बनवणार आहे. 2.5 किलो गहू घेतले, छान धुवून घेतले, 3 दिवस भिजवत घातले आणि 3 दिवस मी रोज सकाळी त्याचं पाणी बदललं. 3 दिवसानंतर मी बघा माझ्याकडे चीक काढायचं यंत्र आहे. त्यातून मी अशा प्रकारे बघा त्याचा चीक काढून घेतला. छान असे ते गहू 2-3 पाण्याने चीक काढलेले धुवून घेतले आणि धुवून घेतल्यानंतर 2-2 तासांनी त्याचं पाणी बदललं बघा. आणि सकाळी बघू शकता आपला चीक किती पांढरा शुभ्र आहे. तो मी पुन्हा गाळून घेतला आहे आणि जेवढं आपलं चीक झाला तेवढ्या प्रमाणात तेच पातेलं भरून मी पाणी ओतलं आहे बघा. आणि पुन्हा मी एक्स्ट्राचं अर्धं पातेलं पाणी ओतणार आहे, म्हणजे आपल्याला गहू कमी जास्त लागलं तर पाणी असावं म्हणून उकळलेलं. त्यानंतर मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे. खूप सुंदर होते. 1 वर्ष नाही 2 वर्ष अशा प्रकारे तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे कुरवडी बनवताना, कुरडई बनवताना तुम्ही जुन्या गव्हाचा वापर करायचा, म्हणजे चीक चांगला जास्त पडतो. जुन्या गव्हाचं साल जाडसर होतं, त्यानंतर चीक छान पडतो. त्यानंतर एक्स्ट्राचं जे पाणी होतं ते मी काढून घेतलं आहे बघा. आणि काढल्यानंतर एका हाताने मी जे बेलणं आहे, लाटणं आहे ते फिरवणार आणि एका हाताने मी चीक शिजवून घेणार आहे. कंटिन्यू हलवायचं आहे आणि इथे गॅसची फ्लेम पूर्ण मोठी ठेवायची आहे. कंटिन्यू हलवायचं, अजिबात इथून कुठे जायचं नाही आणि गॅसची फ्लेम पण कमी करायची नाही. जोपर्यंत घट्टसरपणा येत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे बघा. अशा प्रकारे सतत हलवायचं, म्हणजे त्यात गाठी होत नाहीत. खूप सुंदर आणि पांढऱ्या शुभ्र होतात. तुम्ही त्यातलं पाणी चीक काढल्यानंतर 2 वेळा बदलायचं आहे. ही कुरडईची रेसिपी मी माझ्या नंदेकडनं शिकली आहे. थँक्यू ताई. खूप छान छान त्यांनी मला रेसिपी शिकवल्या. हे बघा असं दाटसर झालं आहे बघा. आणि छान असं आपण हलवून घ्यायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे मी सोबतीला कोणीच घेत नाही, एकटीच बनवते. पहिल्यापासून सवय आहे मला एकटीला बनवायची. अशा प्रकारे बघा छान घोटून घ्यायचं आहे बघा. माझा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे बघा, त्यामध्ये मी तुम्हाला ती खास ट्रिक दाखवली आहे की मी एकटी कसा चीक हटते ते. हे बघा अशा प्रकारे कंटिन्यू हलवायचं आहे. बेलणं घ्यायचं नाही तर तुमच्याकडे तो चाटू असतो लाकडाचा, तो घ्यायचा, म्हणजे गाठी होत नाहीत. आणि जरी झाल्या तरी पटपट 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 फिरवायचं. हे बघा अशा प्रकारे फिरवायचं, म्हणजे गाठी त्यातल्या झाल्या तरी मोडल्या जातात. खूप छान असं बघा पांढऱ्या शुभ्र कुरवड्या होतात. ती ही ट्रिक आहे ती माझ्या नंदेंनी शिकवली आहे. त्यांच्यामुळं मी ह्या पांढऱ्या शुभ्र कुरवड्या बनवायला शिकली. महत्त्वाचं म्हणजे खूप सुगरण आहेत त्या स्वतः, आणि मला सारख्या खूप छान अशा टिप्स सांगत असतात, जसे की बटाट्याच्या चिप्सच्या वगैरे. खूप म्हणजे त्यांचा सपोर्ट असतो मला. आणि माझा व्हिडिओ त्या नेहमी बघतात. त्यांच्या मैत्रिणींमध्ये त्यांनी शेअर केला आहे बघा. हे बघा आपण झाकण ठेवलं आहे आणि ते गॅसची फ्लेम आपण मध्यम, म्हणजे खूप लो ठेवली आहे. आणि लो गॅसवर आपण छान असा तो शिजवून घेणार आहोत. खालीवर करून घ्यायचा आहे बघा. मी जे बेलणं आहे ते काढून घेतलं आहे आणि पूर्ण आपण वाफ देऊन घेणार आहोत. चिकाला ही प्रोसेस अगदी शांत डोक्याने करायची, जास्त घाई गडबड करायची नाही कुरवडी करताना. म्हणजे ती जर एकदा बिघडली तर बिघडलीच. चीक जास्त शिजवला तर कुरवडी फुलत नाही, आणि चीक जर कमी शिजवला तर जे कुरडई असती त्याचे तुकडे होतात, अख्खी कुरवडी निघत नाही. हे बघा छान असं खालीवर हलवून घ्यायचं. खालचा चीक वरती घ्यायचा आणि वरचा चीक खाली घ्यायचा, म्हणजे जो शिजलेला आहे तो वर येईल आणि जो शिजलेला नाही तो खाली जाईल. हे बघा अशा प्रकारे छान असं चीक आहे तो खालीवर करायचा. चीक बघू शकता आपण किती पांढरा शुभ्र झाला आहे. आणि ही खास टिप्स त्यांचीच आहे, आमच्या नंदूबाईंची. हे बघा त्यानंतर मी झाकण ठेवलं आहे बघा. 5 मिनिट पूर्ण त्याला वाफ येऊन द्यायची आहे. 5 मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे बघा. पाण्याचा हात घ्यायचा आणि आपण बघायचं चिकटतो का. अजिबात चिकटत नाही, म्हणजे आपल्या इथे जो गव्हाचा चीक आहे
तो पूर्ण शिजला आहे. हे बघा किती सुंदर असा पांढरा शुभ्र असा आपला गव्हाचा चीक तयार झाला आहे मैत्रिणींनो. पुन्हा खालीवर हलवून घ्यायचा आहे. आणि मी एकटीच घालते, त्यामुळं मी चिकाची जी कन्सिस्टन्सी ती थोडीशी सैल ठेवते, कारण शेवटपर्यंत कुरडई घालायला आली पाहिजे, ही माझी मानसिकता आहे. सारखं सारखं कुणाला बोलवायचं, मग त्यामुळं मला पहिल्यापासून सवय लागली आहे की आपण आपलंच बनवायचं. त्यानंतर मी झाकण ठेवून टेरेसवर गेली आहे. बघा, टेरेसवर अशा प्रकारे मी कुरडई घालून घेतली आहे. बघा, खूप सुंदर होतात आणि पांढऱ्या शुभ्र. बघू शकता आपण कुरडई किती पांढरी झाली आहे, दुधासारखीच अगदी. बघा किती सुंदर झाले आहेत. अशा प्रकारे मैत्रिणींनो खरंच बनवा. खूप सोपी पद्धत आहे. 3 दिवस गहू भिजवायचे, रोज सकाळी त्याचं पाणी बदलायचं आणि तिसऱ्या दिवशी चीक काढायचा, म्हणजे चीक छान असा पांढरा शुभ्र निघतो, त्याला तामी येत नाही. आणि अजून एक महत्त्वाची टिप्स म्हणजे गहू उन्हात ठेवायचा नाही भिजलेला. ही त्यांचीच मला सांगितलेली टिप्स आहे. वाळल्यानंतर बघू शकता आपण किती छान पांढऱ्या शुभ्र अशा कुरडया तयार झाल्या आहेत. बघा किती सुंदर अशी पांढरी शुभ्र झाली आहे. अजिबात ताम वगैरे लागलेली नाही त्याला. एवढ्या छान अशा आपल्या कुरडया बनून तयार झाल्या आहेत. तुम्ही 1 वर्ष नाही 2 वर्ष छान अशा स्टोअर करून ठेवू शकता. 3 दिवस वाळवायची कुरवडी. तळून दाखवते बघा मी तुम्हाला. ह्या दिवसातच शक्यतो कुरडई बनवायची, कारण जास्त उन्हाळा नसतो आणि जास्त गहू भिजल्या जात नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे नंतर वारं सुटतं, मग त्याच्यावर धूळ वगैरे राहते. हे बघा किती छान फुलली आहे. बघा, दुप्पट तिप्पट आपली कुरवडी छान अशी फुलली गेली आहे. बघू शकता आपण. खूप सुंदर अशा प्रकारे करून बघा मैत्रिणींनो, आणि केल्यानंतर कशी झाली ती मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. गव्हाची कुरवडी जी की एकदम करायला सोपी. तुम्ही जर एकट्या असाल, तुम्हाला जमत नसेल, तर तुम्ही 1 किलोच्या प्रमाणामध्ये पण बनवू शकता. पण मला आहे सवय, मी 2.5 किलोच्या प्रमाणात बनवते. म्हणजे तुम्ही जर 2.5 किलो गहू घेतला तर त्याची वजनी कुरडई 1 किलो भरते. मी कुरडई बनवून विकते, म्हणून मला ती सवय आहे. मी म्हणून 2.5 किलोचंच प्रमाण घेते, म्हणजे बरोबर त्याची वजनी कुरडई 1 किलो भरते. बघा किती छान अशा 1 पट नाही 4 पट फुलली आहे बघा कुरडई आपली. बघू शकता आपण किती सुंदर अशा कुरडया आपल्या तयार झाल्या आहेत बघा मैत्रिणींनो. अशा करून बघा आणि छान अशा तुम्ही कुरडई म्हटलं की आपल्या प्रत्येक सणाला त्याचा मान असतो कुरडईचा. मग अशा प्रकारे तुम्ही बनवून ठेवू शकता. 1 वर्ष नाही 2 वर्ष त्याचं साठवणूक करून ठेवू शकता. फक्त कुरवडी छान अशी पूर्ण 3 दिवस उन्हामध्ये वाळवायची आहे, म्हणजे तुमची कुरवडी आहे ती अजिबात खराब होणार नाही. बघा किती सुंदर छान अशी फुलली आहे बघा कुरवडी. अशा प्रकारे करून बघा मैत्रिणींनो. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला विजिट दिली नसेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. शेजारी जे बेल आयकन आहे ते दाबायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे ज्या नवीन छान छान रेसिपी आहेत. आणि आत्ता जी वाळवणाची रेसिपीची सिरीज चालू आहे ती तुम्हाला छान बघायला मिळेल. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, म्हणजे त्यांना पण अशा प्रकारे वाळवणीचे पदार्थ बनवून साठवून ठेवू शकता. आपण माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते मला कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे तुमचे मला धन्यवाद करता येतील, आभार मानता येतील. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.